मंडळी, ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या इमारतीसाठी आपले पाय मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचे पाय कमकुवत असतील, गुडघे दुखत असतील, कंबर कमजोर असेल किंवा पायामध्ये ताकद नसेल, तर हळूहळू संपूर्ण शरीर कमजोर होऊ लागतं. पायांच्या समस्यामुळे जिन्यावरून चढण्या उतरण्यात, चालण्या फिरण्यात आणि इतर दैनंदिन कामामध्ये खूप त्रास होऊ शकतो. या समस्यांवर मात करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आणि व्यायाम आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशा काही उत्तम पदार्थांबद्दल आणि व्यायामांबद्दल, जे तुम्हाला तरुण आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतील. उत्तम पदार्थ. 1. काळे हरभरे. हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे वाढत्या वयानुसार कमकुवत होणाऱ्या स्नायूंना ताकद देतं. याशिवाय हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि D3 आढळतं, ज्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि ऊर्जा वाढते. सेवन करण्याची पद्धत. मूठभर हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर त्यात मीठ, तिखट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि लिंबू पिळून खा. यामुळे चव चांगली लागेल आणि ते खाणे सोपे होईल. 2. बीट. आयुर्वेदात बीटाला रक्तवर्धक मानलं जातं, म्हणजे रक्त वाढवणारे. बीटच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताभिसरणाची समस्या दूर होते. यामुळे नसा मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते आणि शरीरात ऊर्जा येते. सेवन करण्याची पद्धत. बीटचा रस काढून पिऊ शकता, पण शक्यतो घरीच ताजा रस काढून प्या. तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता. बीटाचे पराठे पण बनवू शकता. सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे लहान लहान तुकडे करून त्यात मीठ, तिखट, लिंबू, कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत खा. टीप. मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बीटाचं सेवन करावं. 3. सुंठ. सुकलेल्या आल्याची पावडर. सुंठ पावडर सांधेदुखी, गुडघेदुखी आणि सांध्यावरील सूज कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. सुंठ दाहक विरोधी, अँटी इन्फ्लामेटरी असल्यामुळे सांध्याच्या वेदनामध्ये आराम मिळतो. सेवन करण्याची पद्धत. 1 चमचा सुंठ पावडर 1 ग्लास पाण्यात मिसळा. हे मिश्रण मंद आचेवर उकळवा, जेणेकरून पाणी अर्धे होईल. हे मिश्रण दिवसातून एकदा प्या. नियमितपणे सेवन केल्यास सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होईल. 4. भोपळ्याच्या बिया. आपल्या शरीरासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप आवश्यक आहे. भोपळ्याच्या बियामध्ये हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात आढळतात. या बियांच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधे घासण्याची समस्या कमी होते. सेवन करण्याची पद्धत. दिवसातून कधीही 1 चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत खा. 5. दही किंवा ताक. वय वाढल्यानंतर काही लोकांना दूध पचत नाही. अशा लोकांसाठी दही किंवा ताक हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, ज्यामुळे हाडे मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराला ऊर्जा मिळते. सेवन करण्याची पद्धत. दिवसा कोणत्याही वेळी साधे दही, साखर किंवा मीठ न घालता खा. जर दही सहन होत नसेल तर ताक पिऊ शकता. सुरुवातीला थोडं थोडं ताक प्या आणि हळूहळू प्रमाण वाढवा. साधे व्यायाम. तुम्ही कितीही चांगला आहार घेतला तरी शरीराला सक्रिय ठेवणे आवश्यक आहे. निष्क्रिय राहिल्यास शरीर अधिक कमजोर होतं. म्हणून 60 ते 80 या वयोगटात शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालणे. शक्य असेल तितकं चाला. सुरुवातीला 5 मिनिटे चाला, त्यानंतर विश्रांती घ्या आणि पुन्हा चाला. हळूहळू चालण्याचा वेळ वाढवा. चालण्यामुळे सांध्यांना ऑक्सिजन आणि पोषण मिळतं, स्नायू बळकट होतात आणि सांधे आकडत नाहीत. या व्यतिरिक्त 2 सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला घरी आरामात करता येतील. 1. ब्रिज एक्सरसाइज. पायांच्या गुडघ्यामध्ये वाकवून जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा. कंबर सावकाश वर उचला आणि 1-2 सेकंद थांबा. हळूहळू कंबर खाली आणा. सुरुवातीला 5 ते 10 वेळा करा आणि नंतर हळूहळू वाढवा. यामुळे कंबर आणि पायांना मजबूती मिळते. 2. पाय उचलण्याचा व्यायाम. लेग रेज एक्सरसाइज. सरळ झोपून एक पाय सावकाश वर उचला. 1-2 सेकंद धरून ठेवा आणि नंतर हळूहळू खाली आणा. दोन्ही पायांनी आलटून पालटून हा व्यायाम करा. सुरुवातीला प्रत्येक पायाने 10 वेळा करा आणि हळूहळू वाढवा. यामुळे पायांना ताकद मिळते. हे व्यायाम करताना कोणतेही नुकसान होत नाही, पण लक्षात ठेवा की कोणताही व्यायाम घाईत करू नका. सावकाश करा आणि शरीराच्या क्षमतेनुसार करा. हे पदार्थ आणि व्यायामामुळे तुमचे शरीर हळूहळू मजबूत होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल. या उपयुक्त टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? तुम्हाला आणखी काही माहिती हवी आहे का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.